पुढे एक मोठी बातमी आहे या क्षणाची। मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद आहे आणि बंडखोर खासदारांसह ही पत्रकार परिषद होणार असल्याचं कळतंय। तेव्हा वायबी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे असंही कळतं आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी असणार आहेत। एकतर आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये, विधान परिषदेचे निकाल आज लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून जे महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ हललेलं आहे, ज्याला हादरा बसलेला आहे, असं ते म्हणजे शिवसेना युबीटीतून फुटलेले खासदार आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद असणार आहे आणि 4 वाजता या सर्व खासदारांसोबत एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये आज उपस्थित असणार आहेत। शिवसेनेमध्ये या 6 खासदारांचा पक्षप्रवेश कधी या संदर्भात काही घोषणा होतीये का, पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर वायबी चव्हाण इथंही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कपिलकडे। कपिल, आज ही महत्त्वाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। सर्व बंडखोर खासदार सुद्धा या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंसोबत असतील असं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच दिल्लीवरनं थेट ते मुंबई गाठतील। मुंबईनंतर त्यांची एक बैठक होईल। त्या बैठकीनंतर वायबी चव्हाण शक्यता वर्तवली जाते, वायबी चव्हाण इथे एक पत्रकार परिषद होणार आहे आणि पत्रकार परिषदेला स्वतः एकनाथ शिंदे उभे असणार आहेत। त्यांच्याबरोबर 6 खासदार आणि एकनाथ शिंदे अशी पत्रकार परिषद होणार आहे। आणि खास करून खासदार जे आहेत ते आपण का पक्ष सोडला, आपल्याला काय अन्याय होत होता, आपली काय बाजू आहे, या सर्व गोष्टीचा खुलासा करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या पत्रकार परिषदेवर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, अनेक दिवसापासून 6 खासदार कुठे गेले, 6 खासदार जाणार की नाही, 6 खासदारांनी का पक्ष प्रवेश केला, या अनेक गोष्टींची उत्तरं या पत्रकार परिषद मध्ये मिळू शकतात आपल्याला। त्यामुळे एकंदरीत ही राजकीय पत्रकार परिषदेवरती सर्वांचं लक्ष असणार आहे आणि खास करून एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेत स्वतः बसणार आहेत। ठीक, जरूर लक्ष ठेवून राहा कपिल। आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर ही मोठी पत्रकार परिषद आज असणार आहे आणि फक्त राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे असेल, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटलेले खासदार आज एकनाथ शिंदेंबरोबर जर पत्रकार परिषद करत असतील तर काय नेमकी त्यांची भूमिका आहे आणि बंडखोरीचं इतकं मोठं पाऊल का उचललं या संदर्भात सगळ्या घडामोडी आहेत त्या स्पष्ट होणार आहेत आणि त्याचमुळे आज या पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे। स्वतः एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये या खासदारांसोबत दिसतील असंही कळतंय।